नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पालघर जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. वाडा तालुक्यातील अंबिस्ते येथील आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानिक पालक आणि समाजात प्रचंड संताप आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अंबिस्ते आश्रमशाळेत 2 विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत विद्यार्थ्यांची नावे देविदास परशुराम नावळे, इयत्ता 10वी, मूळ रहिवासी मोखाडा बिवळपाडा आणि मनोज सीताराम वड, इयत्ता 9वी, रहिवासी दापटी अशी आहेत. दोघांनी कपडे सुकवण्यासाठी असलेल्या दोरीला गळफास घेतला. कुटुंबीय येण्यापूर्वीच शाळा प्रशासनाने मृतदेह खाली उतरवल्यामुळे संशयाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेनंतर पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पालकांकडून शाळा प्रशासन आणि संबंधित विभागावर निष्काळजीपणाचे आरोप होत आहेत. जवारचे प्रकल्प अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक आणि पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस तपास सुरू आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अंबिस्ते आश्रमशाळेमध्ये 2 मुलांनी आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याची योग्य ती दखल प्रशासनाने घेतलेली आहे. त्यांना ताबडतोब पोलिसांना पाचारण करून सर्वांसमक्ष व्हिडिओ चित्रित करून त्याच्यानंतर त्यांना ट्रीटमेंटसाठी पुढे हलवलं वाडा रुग्णालयात. परंतु दुर्दैवाने तोपर्यंत जीव गेलेला होता. परंतु या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर स्ट्रिक्टली कारवाई झालीच पाहिजे सुद्धा आमची मागणी आहे. आणि मला वाटतं इथे प्रोजेक्ट ऑफिसर मॅडम आहेत, त्यांनीसुद्धा या घटनेची सिरियसली दखल घेतलेली आहे आणि पोलीस त्यांना इन्फॉर्म केलेला आहे. या घटनेची ते सिरियसली चौकशी करून त्यानंतर जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि ताबडतोब या घटनेचा गुन्हासुद्धा दाखल झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू झालेली आहे. परंतु निश्चितच या अनुषंगाने विद्यार्थी, त्यांचं वसतिगृह ह्या बाबतीत निश्चित एक धोरण आखणे गरजेचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना भविष्यात होणार नाही. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.